पर्याय आहे आणि शाहू महाराज येणार 1,00,000% येणार। ते म्हणते शाहू महाराजांना तुम्ही मत द्या न द्या, ते जर बोलले असते तर वारसाबद्दल तिने विधान केलं नसतं। मंडलिक का नको? पाण्या शपथ गेल्या इलेक्शनला ते त्याला बघायला नाही आणि ह्या इलेक्शनला बी आम्ही त्याला बघायला नाही। मुस्लिमांच्या घोषणा काढल्या ते भाजपमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या तंत्रासाठी झाले। संजय मंडलिकांना आम्ही गेल्या वेळी मदत केली, त्यामुळे जरी शिवसेना फुटली नसती तरी ती पडणार होती। मोदींची सत्ता हवी आहे आपल्याला, त्याच्यामुळे मंडलिकांना निवडून देणं योग्य ठरेल। पहिले ईव्हीएम मशीन बंद झालं पाहिजे, म्हणजे या नरेंद्र मोदीची काय ताकद आहे त्या स्वतःला लायकी करेल त्याची। कोल्हापूर लोकसभेचं मैदान आता चांगलंच तापलंय। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडतायत। कोल्हापूरच्या मैदानात विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात शाहू छत्रपती महाराज आहेत। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून शाहू छत्रपती महाराज यांच्या विरोधात टीका करणार नसल्याचं बोललं जात होतं, मात्र गेल्या काही दिवसापासून प्रचार मेळाव्यामध्ये शाहू छत्रपती महाराज यांच्यावर टीका होत असल्याचं पाहायला मिळतंय। याच संदर्भात मतदारांना काय वाटतंय, मतदारांचा नेमका कौल कोणाला आहे, याविषयी आपण शिवाजी पेठेतील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। चला तर मग। नमस्कार, इथलं कोल्हापूर नमस्कार। होय होय, आता लोकसभा निवडणूक आहे, संजय मंडलिक यांच्या विरोधात शाहू छत्रपती महाराज उभे आहेत। काय वाटते तुम्हाला, कोण निवडून येतील? संजय मंडलिक येतील। का असं का वाटतं तुम्हाला? संजय मंडलिकच काय? संजय मंडलिक म्हणजे काय, मोदींची सत्ता हवी आहे आपल्याला देशात, त्याच्यामुळे मंडलिकांना निवडून देणं योग्य ठरेल। विकास कामं केल्यात मंडलिकांनी, विकास कामाच्या जोरावरतीच त्यांना निवडून देणं योग्य ठरेल। काय सांगाल आता शाहू छत्रपती महाराज आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये आता कोल्हापूरचं मैदान जे आहे ते चांगलंच तापलेलं आहे, काय वाटतं कोण येईल असं वाटतं? आता काय संजय मंडलिकांना आम्ही गेल्या वेळी मदत केली, तिने इकडे भागाकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे जरी शिवसेना फुटली नसती, ती जरी सेनेत असते मूळ तरी ती पडणार होते आणि आता तर काय निश्चितच ठरलेलं आहे। कशामुळे पडणार असं वाटतं तुम्हाला? ह्याच्यातच मत विभागणी झाली। मग तुम्हाला काय वाटतंय काय होईल? त्याच्यात संजय मंडलिक साहेब जे गेल्या वेळी आले निवडून, तर त्यानंतर त्यांचा भागात जो संपर्क पाहिजे तो अजिबात नाही आहे, संपर्क नाही, आणि तिने असं ढोबळ कुठले काम केलेलं नाही की जे सांगावं काय। पण मंडलिक साहेब म्हणतात की मी खूप भागामध्ये विकास कामं केली आहेत, मी संपर्क ठेवलाय। आता विकास कामं तिने भरपूर केलेले आहेत, ते जर बोलले असते तर वारसाबद्दल किंवा दत्तक ह्याच्याबद्दल तिने विधान केलं नसतं। म्हणजे टीका केली ती चुकीची आहे, ही 100% चुकीची आहे। मी म्हणतो शाहू महाराजांना तुम्ही मत द्या न द्या, खरं त्यांचा एक हे जे आहे त्यांच्याकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे वेगळा आहे, कारण त्यांच्याकडे राजकीय हेतून कोणच बघत नाही। काय वाटतं आताचं जे सध्या राजकारण चालू आहे, काय तुम्हाला पटतंय सध्या एकूणच महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल? मी मूळचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 88 पासून। आता पूर्वीचं भारतीय जनता पार्टी राहिली नाही। आता नरेंद्र मोदींची शहा हे हुकुमशाहीकडे वाटचाल चालल्या। पहिल्यांदा ईव्हीएम मशीनवर संशय आहे, ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे। दुसरी गोष्ट खासदारकीचा, संजय मंडलिकांना मागच्या वेळी आम्ही भरभरून मतदान केलं। आमच्या ज्या भागात कॉन्टॅक्ट आहे त्या भागात आम्ही जाऊन स्वतःचे पैसे खर्च करून कारण आम्ही मतदान केलं। त्यानंतर ते बिचारे आम्ही आज ताग आहेत, कधीही बैठलं नाही, फोटोही बैठलं नाही आणि भागातही बैठलं नाही आणि कुठेच बैठलं नाही। आता राज्याच्या राजकारणाचा जर विचार केला, कुठेतरी राजकीय सुसंस्कृतपणा कुठेतरी हरवलाय। पूर्वी सुद्धा राजकारण असायचा अर्थ सुद्धा, काय कोण नेता जबाबदार आहे त्याला? हरवलं हे एक संघ, विरोधी पक्ष एक संघटना नाही काय। आता राहुल गांधी नेतृत्वाखाली सरकार आलं पाहिजे। आता गॅसच बघा, 70 वर्षीय राजकारण केलं काँग्रेसनं, आम्ही त्यावेळी विरोधात होतो भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्ता म्हणून, पण आता जसं वय वाढत जसं समज त्या म्हणतात अक्कल त्याला वाढली की तसं आम्हाला झालंय काय की आता समजून चुकलंय की 1200 गॅस केला, परत 100 रुपये कमी केले, हे पोरकल खेळ आहे हो, फसवा बसवी। भारतीय जनता पक्षाचे एका वेळचे कार्यकर्ता असून सुद्धा तुम्ही आता या भूमिकेवर आहे। वा
मग काय म्हणताय संजय मंडलिक की शाहू महाराज? शाहू महाराज कशासाठी? त्याच्यासाठी म्हणजे आता 5 वर्ष पत्ता नाही. आम्ही शेकापाशी माणसं, आम्ही एकनिष्ठ आणि ही डुप्लिकेट आहे सगळी. त्यामुळे आम्ही महाराजला मतदान करणार. काही तरुणांच्या बेरोजगारीचा विचार केला पाहिजे. शिक्षणामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये म्हणा तरुणांबद्दल विचार केला पाहिजे. आणि काही शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्येच कुठलं सरकार विचार करेल वाटतंय? काय कोणतेही सरकार आता सत्तेमध्ये येऊन दे, आमचा विचार केला तरी बरं होईल. तुला काय वाटतंय? काय वाटतंय तरुण म्हणून तुझं म्हणणं काय आहे की बाबा आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरुणांकडे विशेष लक्ष दिलं जाते का? नाही. बेरोजगारीचा मेन मोठा प्रश्न आहे, तो पहिला समजला पाहिजे आणि शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. शिक्षणामध्ये मेन भारत आपला पूर्ण देशामध्ये शिक्षणामध्ये पूर्ण मागे आहे भारत, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या भागाला तिने काय केलेलंच नाही. आणि एक पाण्या शपथ गेल्या इलेक्शनला ते त्याला बघाय नाही आणि ह्या इलेक्शनला बी आम्ही त्याला बघाय नाही. कसं काय करणार मतदान? हे आमच्या नजरेत तरी आहे. आम्ही जाऊ शकतो आणि जातोय आम्ही, आमचं येणं जाणं चालू आहे म्हणून आम्ही मतदान करणार. तिने इकडे फिरकाय सुद्धा नाही. तिने एक वेळ माफी सुद्धा मागितल्या, सॉरी म्हणून, की मी या भागात आलेलं नाही, माझ्या हातनं या भागात काम झालेलं नाही. तिने कबूल बी केलंय. इथलंच काय? आता लोकसभा निवडणूक सुरू आहे. संजय मंडलिक यांच्या विरोधात शाहू छत्रपती महाराज आहेत. काय वाटतंय कोण निवडून येतलं? काय तसं काही सांगता येत नाही. आता दोघांचा पण प्रचार जोरात चालू आहे. तुम्हाला काय वैयक्तिक तुमचं काय म्हणणं आहे? आता लगेच काय अंदाज व्यक्त करणं अवघड आहे. आता शाहू छत्रपती महाराज कोल्हापूरचे अस्मिता आहेत आणि आता निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात टीका होताना सुद्धा पाहायला मिळते. काय योग्य वाटतं? राजकारणात टीका करणं चुकीचं आहे. ज्याचं त्याने आपापलं काम केलं पाहिजे आणि कोल्हापूरचा विकास कसा विले बघितलं पाहिजे. विकासावर बोललं पाहिजे. विकासावर बोललं पाहिजे आणि कोणाची वैयक्तिक टीका करता कामा नये. मुस्लिमांचा घोटाळा काढला, 70,000 कोटी म्हणले, उद्या परवाशीला आत टाकणार. ते भाजपमध्ये गेल्यानंतर दक्षिणा तांदळासारखे झाले. या पहिलं नेत्यांनी आत टाकलं पाहिजे. काय सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी चुकीचं बघायला लागली आता. काय त्यामुळे आपला पाकिस्तान व्हायला भारत देश वेळ लागणार नाही. काय 500 रुपये तांदूळ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे बदल झाला पाहिजे असं वाटतं. बदल झाला पाहिजे, भरपूर बदल झाला पाहिजे. आणि पहिले ईव्हीएम मशीन बंद झालं पाहिजे. म्हणजे या नरेंद्र मोदीची काय ताकद आहे त्या स्वतःला लायकी करेल त्याची. महाविकास आघाडी. बरं, कशाबद्दल महाविकास आघाडी? विकास महाराष्ट्रात आता सध्या जे राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? राजकारण हेच आहे ना आपलं पक्षांतर राजकारण चालू आहे. ते पटते का? पटत नाही. बरं, मग काय आता महायुती का महाविकास आघाडी कसं वाटतं? काय महाविकास आघाडी. का कशाबद्दल महाविकास आघाडी? काँग्रेस पाहिजे आपल्याला. असं का वाटतंय? काँग्रेसने सगळं केलेलं आहे. मोदी सरकारने केले, खरं चुकीचे केले सगळे. असं काय चुकीचं केलं असं वाटतं तुम्हाला? जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही व्यवस्थित. कुठे गेले तर आधार कार्ड दाखवा, हे दाखवा, काय गरज आहे ते आपल्याला पटत नाही. मतदान काय कोणाला करणार? मतदान आता भाजपलाच करणार. भाजप काय? संजय मंडलिकांना. संजय मंडलिकांना. का करावं असं वाटते? का तिने आता आपल्या आता एवढे या भरपूर केलं ना. आणि आता भाजपनं आपल्या मोदीजींनी आपलं धान्य पण चांगलं स्वस्त सगळं ठेवले. पैसे नाही काय नाही म्हटल्यानंतर आणि सगळ्यात जास्त प्रगती झाली आपल्या याची. मग महागाई कमी केली असं वाटतंय मोदी सरकार? होय होय कमी केली. आता गॅसचा दर भरपूर होता ना, 1100 रुपये होता. पण तो 2014ला अगदी 400-500 रुपयाला मिळत होता. आता त्याच्यानंतर महागाई वाढलीच ना. आता काय कोल्हापुरात शाहू महाराज की संजय मंडलिक या संदर्भात आपण कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेतील काही मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. काही ठिकाणी आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही जण म्हणतायत की शाहू छत्रपती महाराज, तर काही जण म्हणतायत संजय मंडलिक. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिकांना निवडून द्यायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला काही प्रतिक्रिया अशाही आहेत की संजय मंडलिक यांनी निवडून आल्यापासून भागामध्ये आलेलेच नाहीत. त्यामुळं आता या
शिवाजी पेठेतील मतदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महासत्ताला सबस्क्राईब करा. कॅमेरामन सुयोग पाटीलसह जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.